नमस्कार मित्रांनो, मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आज व्हिडिओ बनवतानाच एवढा आनंद होत आहे। गेल्या महिन्यामध्येच आमच्या प्रशालेची विद्यार्थिनी सुवर्णकन्या मनस्या फाले हिने राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेमध्ये अमरावती येथे झालेल्या स्पर्धेमध्ये तिने सुवर्ण पदक मिळवलं आणि त्यानंतर तिची दिल्लीमध्ये निवड झाली आणि तिने महाराष्ट्राचं नेतृत्व करत असताना दिल्लीमध्ये सुद्धा सुवर्ण पदक मिळवलं। त्यानिमित्ताने आज प्रशालेमधून तिची भव्यदिव्य अशी रॅली निघणार आहे फोंडा बाहेर आणि त्यानंतर परत शाळेमध्ये येऊन परत भव्यदिव्य असा तिचा कार्यक्रम करणार आहोत। तर तुम्हाला सर्व कार्यक्रम मी पुढे दाखवतो आणि आमचे प्रशालेचे सर्वे स्पोर्ट्स शिक्षक आणि रायफल शूटिंगमध्ये सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केलं। 58 महाराष्ट्रीयन बटालियन एनसीसी सिंधुदुर्ग दिल्ली येथे झालेल्या अखिल भारतीय थल सैनिक शूटिंग स्पर्धेमध्ये मनस्या फालेने सुवर्ण पदक मिळवले आहे आणि त्यानिमित्तानेच ही भव्यदिव्य अशी रॅली आणि या रॅलीची तयारी सुरू आहे। हे पहा सर्व एनसीसी कॅन्डिडेट त्यांची सुद्धा तयारी सुरू आहे। मित्रांनो, हे आमचे एनसीसीचे प्रमुख आदरणीय श्री लाड सर, हे इंदुलकर विद्यार्थिनी, हे पहा आता या ठिकाणी त्यांची तयारी सुरू आहे, पूर्वतयारी। सुवर्णकन्या मनस्या फाले हिच्या स्वागतासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे। ही पहा या गाडीमधून आता भव्यदिव्य अशी रॅली निघणार आहे। या ऐतिहासिक यशाबद्दल मनस्याचे हार्दिक अभिनंदन। तर मित्रांनो, हे आमचे प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पारकर सर, ज्येष्ठ गणित विषय शिक्षक। सर, आज आपल्या शाळेचा ऐतिहासिक क्षण आहे, तर या ऐतिहासिक क्षणाबद्दल आज तुम्हाला काय वाटतंय? खरं मला माझा जो आनंद आहे तो मला शब्दात वर्णन करता येत नाही आहे। आमच्या मनस्याने पूर्ण आपल्या जिल्ह्यासाठी हा एक आनंदाचा क्षण आणलेला आहे आणि आपल्या संस्थेच्या इतिहासामध्ये अशी पहिलीच घटना आहे की एका विद्यार्थिनीने दिल्लीच्या तख्तावरती आपल्या महाराष्ट्राचा झेंडा रोवलेला आहे। दिल्ली या ठिकाणी झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये तिने सुवर्णपदक प्राप्त केलेलं आहे। सर्व मला भरून आलेला आहे की माझा जो आनंद आहे तो कोणत्या शब्दात मी वर्णन करू, अतिशय आनंद होत आहे। धन्यवाद सर। तर मित्रांनो, हे आहेत आमच्या प्रशालेचे पर्यवेक्षक। तर आज सर ऐतिहासिक क्षण आहे, या ऐतिहासिक क्षणाचे आज तुम्ही साक्षीदार आहात, तर कसं वाटतंय सर तुम्हाला? सर, मी स्वतःला नशिबान समजतो की मनस्यासारखी विद्यार्थिनी आमच्या शाळेमध्ये आहे आणि तिने या फोंडाघाटचं नाव पूर्ण देशभर आणि दिल्लीमध्ये फोंडाघाटचा झेंडा रोवलेला आहे। एवढंच म्हणेन की मनस्या आमची शान आणि मनस्या आमचा अभिमान। आणि असं म्हटलं जातं की दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा, हेच मनस्याने इथं सिद्ध करून दाखवलेलं आहे। पुनश्च एकदा मनस्याच्या भावी वाटचालीसाठी मी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद सर। मित्रांनो, या ठिकाणी आता फोंडा बाजारपेठला जाण्यासाठी निघालेले आहोत प्रशालेमधून। हे पहा प्रशालेचे विद्यार्थिनी, हे सर्व कॉलेजचे विद्यार्थी आहेत। हे पहा भव्यदिव्य रॅली निघालेली आहे। प्रथमतः ही रॅली बस स्टँडच्या इथे जाणार, त्या ठिकाणी नारळ वगैरे वाढून मग त्या ठिकाणी रॅलीला सुरुवात होणार संपूर्ण बाजारपेठ ते न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट। तर हे पाहता आपण बस स्टँडमध्ये आलेलो आहोत। गावचं नाव, जिल्ह्याचं नाव तरी पहा नारळ वगैरे वाढून बस स्टँडच्या इथून आता भव्यदिव्य अशा रॅलीला सुरुवात होणार आहे। तरी पहा या ठिकाणी नारळ वाढून आता सुरुवात करत आहोत।
या ठिकाणी सुवर्णकन्या मनुष्य फालेचा सत्कार गावच्या प्रथम नागरिक यांच्या हस्ते, त्यानंतर जिल्हा परिषद सदस्य संजय आगरे साहेब यांच्या हस्ते सुद्धा तिचा सत्कार होत आहे. वंदे वंदे राज्याचं नेतृत्व करण्याचा मान आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनींना मिळाला आणि तिने आपली कामगिरी पहा आता रॅली बाजारपेठेमधून निघालेली आहे. पहा सर्व विद्यार्थीसुद्धा अतिशय आनंदी दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य आहे आणि त्यांनाही आशा आहे एक ना एक दिवस आम्हीसुद्धा मनुष्य फालेसारखं गोल्ड मेडल मारण्याचा प्रयत्न करू आणि निश्चितच तिचा कोणीतरी आदर्श घेईल आणि पुन्हा एकदा प्रशालेसाठी, स्वतःसाठी, जिल्ह्यासाठी, राज्यासाठी निश्चित गोल्ड मेडल मारून कुणीतरी येईलच हा विश्वास आहे. की पहा गाडी आणि त्यामध्ये सुवर्णकन्या मनुष्य फाले. फोंडा बाजारपेठमधून आता ही रॅली निघालेली आहे. पहा संपूर्ण फोंडा बाजारपेठ अतिशय मोठी अशी बाजारपेठ आहे. संपूर्ण जिल्ह्यामध्ये गाजलेली फोंडा बाजारपेठ. श्रीदेव राधाकृष्ण अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. त्याचीच काल भव्यदिव्य दिंडीसुद्धा निघाली होती प्रशालेची. तोही व्हिडिओ मी काल टाकला होता, तोही तुम्ही सर्वांनी पाहिलाच असेल. तर दर्शनासाठी सुवर्णकन्या मनुष्य फाले या ठिकाणी येत आहे. सुवर्णकन्या मनुष्य फाले ही दर्शनासाठी आलेली आहे राधाकृष्ण मंदिरामध्ये. राधाकृष्ण मंदिराच्या ट्रस्टने सुद्धा तिचा भव्यदिव्य सत्कार करण्याचं ठरवलं होतं. तर ते सुद्धा या ठिकाणी तिचा सत्कार वगैरे करत आहेत, तेही तुम्हाला दाखवतो. तर हे पहा भव्यदिव्य तिचा सत्कार केलेला आहे. राधाकृष्णाची प्रेम तिला भेटसुद्धा दिलेली आहे. महाराष्ट्र राज्याचं नेतृत्व केलं होतं आणि तिथे सुवर्ण पदक निर्माण वाटावं असं तिथे कामगिरी आणि त्या निमित्तानं ही बहुराष्ट्रीय राहायला लागेल की ऐतिहासिक क्षणाची गोष्ट या ठिकाणी देऊन तिचं सत्कार 5,000 फटाक्यांची माळ लावून या ठिकाणी तिचा सत्कार या ठिकाणी करतायत. सर्वजण या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार आहोत.
आपली ग्रामीण भागातील एक उत्तर शिवणकर प्रशालेचे माजी विद्यार्थी या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत. आपल्या प्रशालेचे उत्साह पाहायला मिळत आहे. या ठिकाणी रिक्षा चालक संघटनेचे सर्व रिक्षा चालक या ठिकाणी सहभागी हे पहा, सर्व विद्यार्थी सुद्धा आता थकल्याने दिसत आहेत, कारण की सकाळपासून वाजवत आहेत. काल पण दिंडी असल्यामुळे काल पण त्यांनी दिवसभर कार्यक्रमामध्ये दिंडीमध्ये सहभाग घेतला होता आणि ढोल पथक वाजवलं होतं, त्यामुळे जरासे थकल्याने दिसत आहेत. तर हे पहा मित्रांनो, सुवर्णकन्या मनस्या फाले हिचं प्रशालेमध्ये आता आगमन झालेलं आहे आणि त्यासाठी तिचं पहा प्रशालेच्या वतीने अगदी भव्य दिव्य जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात येत आहे. पहा, सर्व विद्यार्थी एका बाजूने आहेत आणि ती गेटच्या समोरून येत आहे त्या गाडीमध्ये. पहा, अगदी भव्य दिव्य असं तिचं स्वागत आहे प्रशालेमध्ये. प्रशालेच्या वतीने सौ पवार मॅडम आणि ज्येष्ठ शिक्षिका रेवडेकर मॅडम तिचं औक्षण करतायत. विद्यार्थी एका हाताचा अंतर घ्या. संघर्ष करत जे दैदिप्यमान असं यश प्राप्त केलेलं आहे. आपल्या प्रशालेचं नाव फक्त राज्यात पुरतं मर्यादित न त्याचे उपनेते आणि फोंडाघाट एज्युकेशन सोसायटीचे ज्येष्ठ संचालक उद्योगपती सन्माननीय संजयजी आदेवंतीचा या ठिकाणी भव्य दिव्य असं सत्कार प्राप्त केलं. त्यामुळे खरंच एक या ठिकाणी तिला सहकार्य करणारे तिच्या लिग्रस साहेब, त्याचबरोबर ज्येष्ठ संचालक. सगळ्यांना नमस्कार. आणि इथपर्यंत तुम्ही सर्वांनी माझं साथ दिली यासाठी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद. पहिल्यांदा मी जेव्हा शूटिंगमध्ये सिलेक्शन झालं तेव्हापासून माझ्या शाळेने खूप मला सपोर्ट केला. त्याचबरोबर माझ्या मार्गदर्शिका भोगले मॅडम, लाड सर खूप मदत केली. माझ्या फॅमिलीने पण खूप मला पाठिंबा दिला, म्हणून इथपर्यंत पोहोचू शकले. त्याचबरोबर जेव्हा अमरावतीला पहिल्यांदा सिलेक्शन झालं तुम्ही सर्वांनी मला गावात परत एकदा सत्कार केलात माझा, तेव्हा मनात कुठेतरी चांगली काहीतरी करून दाखवायची तुमच्यासाठी आणि पुढे जाण्याची इच्छा वाढली जास्त आणि मोटिवेशनल एनर्जी पण. खूप पुढे जायचं आहे मला आणि दिल्लीपर्यंत पोहोचले शेवटी. एनसीसी आपल्याला खूप खूप काही देते आणि एनसीसी मध्ये जावं मुलांनी असं मला तरी वाटतं. कारण की
त्याचबरोबर इंटरनॅशनल पर्यंत खेळण्यासाठी म्हणजे त्याच्यात खूप इव्हेंट असतात. फायरिंग सकट JDFS MR खूप काय. त्याचबरोबर जेव्हा 11वी-12वी पण NCC असते तिथे पण ग्रॅज्युएशन पूर्ण करताना पण NCC खूप कामाला येते. C सर्टिफिकेट मिळालं त्याच्यात चांगले मार्क पडले की खूप काही मिळतं, कारण की C सर्टिफिकेट खूप महत्त्वाचं असतं. कारण तुम्ही घ्या NCC पुढे जाऊन पण 11वी-12वीत एवढंच बस. थँक्यू. माझ्या पक्षाच्या वतीने आमच्या एज्युकेशन सोसायटीच्या वतीने खरोखर त्याचे अभिनंदन करतो आणि त्या शिक्षक आमचे पोपळे सर असतील, लाड सर असतील, भुगले मॅडम असतील यांचं पण कौतुक करतो. कारण की हे आपल्या फोंडाघाटमध्ये करणं सोपं नव्हतं. कारण की माझा मित्र शिरगावकर हा मोठा कॉन्ट्रॅक्टर आहे. त्याची मुलगी ज्यावेळी ही प्रशिक्षण करत होती त्यावेळी तो मला सांगायचा की 2-2, 3-3 दिवस त्यांचं ते प्रशिक्षण असतं. ज्यावेळी ती स्पर्धेला जात असते त्यावेळी ती कंटिन्यू त्यांना ग्राउंडवर प्रशिक्षण देत असतात. त्याची या मुलीची परिस्थिती नसताना किंवा आपल्या एज्युकेशन पूर्ण त्याला सहकार्य केलं. खरोखर म्हणजे कौतुक आहे. त्याच्याकडून मी ज्यावेळी ऐकायचो ती पण काहीतरी टॉपर दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचली, पण तिने जे प्रयत्न केले तिच्याकडे पैसे होते, साधन सामग्री सगळी होती, तरी सुद्धा तिला किती त्रास होत होता आणि ह्या बिचाराकडे काही नसताना पण ही दिल्लीपर्यंत पोहोचली. त्याचे खरोखर कौतुक करायसाठी मुद्दाम एकदा सगळ्यांनी टाळ्या वाजवा. कारण खरोखर हा म्हणजे छोटी गोष्ट नाही आहे की ही मुलगी आपली दिल्लीपर्यंत जाणं, आपल्या सिंधुदुर्गाचं, फोंडाघाटचं, आपल्या एज्युकेशन सोसायटीचं नाव तिने दिल्लीपर्यंत पोहोचवलं. खरोखर तिच्यासाठी ज्या ज्या तिला काय मदत लागेल एज्युकेशन सोसायटी तिला 100% मदत करेल. मी वैयक्तिक संजय आगरे पण ज्या वेळी तुम्हाला काय मदत लागेल त्यावेळी 100% तुमच्या पाठीशी राहील एवढं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.